Now, next question is differentiate the following with respect to x. First is y is equal to under root of sine x cube. So this is y. Now this y is differentiate with respect to x, means derivative of y with respect to x, that is dy by dx is equal to. Now find derivative of right hand side. Here right hand side is under root of sine x cube. This is one of the strong composite function. First find derivative because of under root, then find derivative because of sine, and lastly find derivative because of x cube. So derivative of under root. So we know the derivative of under root x is equal to d by dx of under root x is equal to 1 upon 2 root x. This is a simple derivative of under root x. Here under root of whatever may be the function, consider like x, means 1 upon 2 under root of, म्हणजे अंडर रूटची डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 upon 2 अंडर रूट ऑफ, इथं x आहे म्हणून इथे x लिहायचं. इथे तसंच अंडर रूटची डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 अंडर रूट ऑफ एक्सच्या ऐवजी इथं काय साइन ऑफ एक्स क्यूब, म्हणून आपण इथे काय लिहू साइन ऑफ एक्स क्यूब. धिस इज द डेरिव्हेटिव्ह बिकॉज ऑफ अंडर रूट साइन. त्याच्यानंतर फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ एक्स क्यूब. Now 1 upon 2 under root of sine of x cube into, here sine of x cube is one of the composite function because of x cube. Original function is sine, so find derivative of sine, that is cos of x cube. Again find out derivative of x cube. Now 1 upon 2 under root of sine of x cube into cos of x cube into derivative of x cube, that is 3x square. x to the power n ची डेरिव्हेटिव्ह काय असतं n x to the power n minus 1. त्याच पद्धतीने x cube ची डेरिव्हेटिव्ह काय होईल मग 3x square. सो दिस इज लास्ट आन्सर. 3 याला आपण असं लिहू शकतो 3x square cos of x cube डिवायडेड बाय 2 अंडर रूट ऑफ साइन ऑफ x cube. अशा पद्धतीने आन्सर कॅल्क्युलेट करते. आता ही जी स्टेप आहे ही स्टेप सुद्धा लिहिण्याची गरज नाही. ही जी स्टेप आहे ही स्टेप सुद्धा लिहिण्याची गरज नाही. आपण डायरेक्ट त्याच्याऐवजी त्याची डेरिव्हेटिव्ह लिहू शकतो. डायरेक्ट आन्सर जर काढता येत असेल तर ते फारच चांगलं. नेक्स्ट इज y इज इक्वल टू cot square of x cube. First find derivative of cot square, means find derivative of square term. So here differentiate with respect to x, means dy by dx is equal to, हा जो कॉट स्क्वेअर ऑफ एक्स क्यूब याला आपण असं लिहू शकतो कॉट ऑफ एक्स क्यूब होल स्क्वेअर. हे जास्त बेटर आहे ना. कॉट स्क्वेअर ऑफ एक्स क्यूब याला आपण कसं लिहिता येईल कॉट ऑफ एक्स क्यूब याचा होल स्क्वेअर. आता याची डेरिव्हेटिव्ह काढणे याच्यापेक्षा जास्त सोपं आहे. जस्ट दोन्ही फंक्शन सारखेच आहेत, फक्त त्याचं स्ट्रक्चर चेंज केलं आपण किंवा फॉर्मॅट बदललेलं लिहिण्याचं. तर पहिल्यांदा जी डेरिव्हेटिव्ह निघेल आउटर फंक्शनची फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायची, त्याच्यानंतर इनर फंक्शनची. तर आउटर फंक्शन कोणतं आहे होल स्क्वेअर, म्हणजे इथे फॉर्म्युला कोणता लागेल एक्स टू द पॉवर एनचा जो पॉवर आहे तो समोर येईल. फंक्शन ॲज इट इज पॉवर एकने कमी म्हणजे याचा पॉवर 2 minus 1. तर ही जी डेरिव्हेटिव्ह झाली ही डेरिव्हेटिव्ह कशामुळे आली या पॉवर 2 मुळे. पॉवर 2 कॅन्सल करा. काय उरलं कॉट ऑफ एक्स क्यूब. फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट ऑफ एक्स क्यूब. पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह कशामुळे काढायची पॉवरमुळे. जो पॉवर आहे तो समोर येईल पॉवर एकने कमी होईल ना. त्याच्यानंतर जो उरलेला फंक्शन आहे त्याची परत डेरिव्हेटिव्ह, बिकॉज दिस इज अ कॉम्पोजिट फंक्शन, इट इज नॉट अ सिम्पल फंक्शन. नाउ 2 cot of x cube 2 minus 1 that is 1 into here again d by dx of cot of x cube, again composite function, outer function is cot, inner function is x cube. So first find derivative of cot. The cot of ची derivative minus cosec square of cot x ची derivative काय असतं minus cosec square x, म्हणजे कॉट ऑफ ची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ जे असेल ते काय आहे एक्स क्यूब. सो राईट हिअर एक्स क्यूब. आता ही जी डेरिव्हेटिव्ह आहे ही डेरिव्हेटिव्ह कशामुळे मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ कॉटमुळे. त्याचं काम संपलं. काय उरलं एक्स क्यूब. सो अगेन फाइंड डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब. 2 cot ऑफ एक्स क्यूब. आता हा सगळं मल्टिप्लिकेशन आहे मायनस आहे तर आपण मायनस समोर लिहूया कोसेक स्क्वेअर ऑफ एक्स क्यूब. नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इज 3x square. 3 2s are 6, so minus 6 cot of x cube cosec square of x cube into x square. This is the final answer.
Next is y is equal to log of cos of x to the power 5. First differentiate both sides with respect to x, means left hand side dy by dx is equal to, first find derivative of log x ची डेरिव्हेटिव्ह 1 upon x, log of ची डेरिव्हेटिव्ह 1 upon cos of x to the power 5. जे असेल ते log सोबत कोण आहे cos of x to the power 5, तर log of ची डेरिव्हेटिव्ह काय असेल 1 upon, मग जे आहे ते जसं त्या तसं. आता ही जी डेरिव्हेटिव्ह आली कशामुळे आली, बिकॉज ऑफ लॉग, त्याला सोडून दे. काय उरलं cos of x to the power 5. आता cos of ची डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस साइन ऑफ, मी डायरेक्ट लिहितो. आता ही डेरिव्हेटिव्ह कशामुळे आली cos ऑफ मुळे, मायनस साइन ऑफ x to the power 5, म्हणजे cos ची पण डेरिव्हेटिव्ह झाली. आता काय उरलं x to the power 5, तर x to the power 5 चं डेरिव्हेटिव्ह 5x to the power 4. अशा पद्धतीने डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढता येईल. थोडंसं बायफर्गेट करतो म्हटलं तर काय म्हणू शकतो आपण, लॉग ऑफ ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन कॉस ऑफ एक्स टू द पॉवर 5 इंटू डी बाय डी एक्स ऑफ काय उरलं कॉस ऑफ एक्स टू द पॉवर 5. मग हा ॲज इट इज, मग डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ म्हणजे मायनस साइन ऑफ एक्स टू द पॉवर 5 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स टू द पॉवर 5. मग त्याच्यानंतर हे ॲज इट इज आणि एक्स टू द पॉवर 5 ची डेरिव्हेटिव्ह 5x टू द पॉवर 4. अशा स्टेपमध्ये पण सोडवता येईल आणि डायरेक्ट पण सोडवता येईल. शक्यतो असं डायरेक्ट सोडवण्याचा प्रयत्न करायचा, न आल्यास अशा पद्धतीचा काहीही चुकीचं नाही. सो काही कॅन्सल होत नाही. सो राईट हिअर मायनस 5x टू द पॉवर 4 साइन ऑफ x टू द पॉवर 5 अपॉन कॉस ऑफ x टू द पॉवर 5. सो दिस इज द आन्सर ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ कॉस x टू द पॉवर 5. याला थोडंसं असंही लिहिता येईल, साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन, तर आपल्याला असं लिहू शकतो मायनस 5x टू द पॉवर 4 साइन अपॉन कॉस दॅट इज टॅन ऑफ x टू द पॉवर 5. दिस इज द लास्ट आन्सर. हे ठेवलं तरी चालेल, हे ठेवलं तरी चालेल, बोथ आर सेम. ऑब्जेक्टिव्हमध्ये मात्र हे आन्सर असू शकतं. Next question is y is equal to x cube plus 2x minus 3 whole raised to the power 4 into x plus cos x whole cube. So here multiplication of two brackets or two functions, both are algebraic, means use which rule, product rule. Yes. So first differentiate with respect to x. Now dy by dx is equal to first function by using product rule. This is first function, this is second function. This is first function and this is second function. Now first function is x cube plus 2x minus 3 whole power 4 and second function is x plus cos x raised to the power 3. आता याला काय करता येईल, प्रोडक्ट रूल अप्लाय करू आपण. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. सो राईट हिअर x क्यूब प्लस 2x minus 3 raised to the power 4, this is first function, into d by dx of second function x plus cos x cube plus second function x plus cos x whole cube into d by dx of first function that is x cube plus twice x minus 3 raised to the power 4. एक सिंपल प्रोडक्ट रूल है, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिवेटिव ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिवेटिव ऑफ फर्स्ट फंक्शन. तो सिंपल एक प्रोडक्ट रूल अप्लाई किया. नाउ फाइंड आउट डेरिवेटिव. x क्यूब प्लस 2x मायनस 3 रेज टू द पॉवर 4. आता इथं पण कंपोजिट फंक्शन आहे, ब्रॅकेटचा पॉवर आहे, म्हणजे पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह कोणाची निघेल पॉवरची. तर आपण पॉवरची डेरिव्हेटिव्ह कशी काढायची, तो पॉवर आहे तो समोर येईल आणि ब्रॅकेटचा पॉवर एकने कमी होईल म्हणजे 2. इथे x प्लस कॉस x. आता ही जी डेरिव्हेटिव्ह आली कशामुळे आली, बिकॉज ऑफ पॉवर 3. त्याचं काम संपलं, सोडून द्या. काय उरलं x प्लस कॉस x इंटू, मग x प्लस कॉस x ची डेरिव्हेटिव्ह काढा. x ची डेरिव्हेटिव्ह 1, कॉस x ची मायनस साइन x. बघा काय केलं आपण, पहिल्यांदा पॉवरमुळे येणारी डेरिव्हेटिव्ह 3 इंटू ब्रॅकेटचा स्क्वेअर एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1. त्याच्यानंतर जे उरलं त्याची डेरिव्हेटिव्ह 1 एक्सची 1 आणि कॉस एक्सची मायनस साइन एक्स. झालं प्लस ही एक्स प्लस कॉस एक्स होल क्यूब ॲज इट इज. आता याची डेरिव्हेटिव्ह करायची सेम तोच फॉर्मॅट, जो पॉवर आहे तो समोर येईल, पॉवर एकने कमी होईल कोणाचा, ब्रॅकेटचा आहे. सो एक्स क्यूब प्लस 2x मायनस 3चा पॉवर एकने कमी झाला म्हणजे इथे 3. आता ही जी डेरिव्हेटिव्ह आहे परत त्याच पद्धतीने पॉवर 4 मुळे आली, त्याला सोडून देऊ आपण. जे ब्रॅकेट उरलेलं असेल त्याची परत एकदा डेरिव्हेटिव्ह काढू.
काय मिळेल डेरिव्हेटिव्ह एक्स क्यूबची 3x², 2xची डेरिव्हेटिव्ह 2 मायनस 3ची डेरिव्हेटिव्ह 0 झालं. डेरिव्हेटिव्ह संपलं. आता फक्त एक सिम्प्लिफाय करायचं आहे की चांगल्या पद्धतीने याला कसं लिहिता येईल, छोट्या फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल ते बघ. काही एखादा एलिमेंट कॉमन निघतो का? इथे एक्स प्लस कॉस एक्सचा होल स्क्वेअर आहे, इथे एक्स प्लस कॉस एक्सचा होल क्यूब आहे. इथे एक्स क्यूब प्लस 2x मायनस 3चा पॉवर 4 आहे, इथे एक्स क्यूब प्लस 2x मायनस 3चा पॉवर 3 आहे. म्हणजे आपण पॉवर 3 आणि याचा पॉवर 2 कॉमन काढू शकतो. ठीक आहे, काढून टाकू. सो एक्स क्यूब प्लस 2x मायनस 3 रेज टू द पॉवर 3 कॉमन निघू शकते. आणि इथे एक्स प्लस कॉस एक्स रेज टू द पॉवर 2 कॉमन निघू शकते. हे दोन एलिमेंट आपण कॉमन काढू. म्हणजे काय उरेल? पॉवर 3 निघाला म्हणजे इथे काय राहिला? पॉवर 1. सो एक्स क्यूब प्लस 2x मायनस 3च राहिला. आता पूर्ण स्क्वेअर निघाला म्हणजे काय उरलं? 3. सो इंटू 3. परत काय आहे? 1 मायनस साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स प्लस पॉवर 3 कॉमन निघाला म्हणजे पूर्ण एलिमेंट पूर्ण एलिमेंट निघाला. पॉवर 3 आहे, इथं पॉवर 2 कॉमन निघाला म्हणजे काय उरलं? एक्स प्लस कॉस एक्स इंटू 4. क्यूब तर पूर्णच बाहेर निघाला. हा राहिला आहे 3x² प्लस 2. आता परत पुढे काही कॅन्सल करता येईल का? एखादा एलिमेंट समजा आपण डिलीट करतो म्हटलं, कॅन्सल करतो म्हटलं तर कॅन्सल करू शकतो का? 3 ने मल्टिप्लाय करा, साइन एक्सने मल्टिप्लाय करा, 4 ने मल्टिप्लाय करा, कॉस एक्सने मल्टिप्लाय करा. 3x³ म्हणजे इथे परत 3x, इथे पुढेच क्यूब होणार नाही. 3 इंटू 2 9 6x, इथे कुठे 6x वगैरे काही कॅन्सल होणार नाही. सो बेटर वे, काही कॅन्सल होताना काही दिसत नाही आहे ते एक सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये लिहून टाकू. किंवा इथे समजा कॉमन नसते काढलं तरी काही फरक नसता पडला, कारण काही कॅन्सल तर होऊन राहिलं नाही. सो x³ प्लस ट्वाइस x मायनस 3 क्यूब एक्स प्लस कॉस एक्स होल स्क्वेअर. तर याला कसं लिहिता येईल? 3 इंटू x³ प्लस 2x मायनस 3 इंटू 1 मायनस साइन एक्स प्लस 4 इंटू 3x² प्लस 2 इंटू इकडे x प्लस कॉस एक्स. एवढं करू शकतो. सो दिस इज द फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, y is equal to 1 plus cos square x to the power 4 into under root of x plus under root tan x. Again here multiplication of two function. This is one first function, this is second function. Means use product rule. First differentiate with respect to x. So dy by dx is equal to first function as it is into derivative of second. So d by dx of second function plus second function as it is into d by dx of first function. Now 1 plus cos square x raised to the power 4. Now derivative of under root of means 1 upon 2 under root of whatever be the given. त्याच्यानंतर परत कोणाची डेरिव्हेटिव्ह निघेल? एक्स प्लस अंडर रूट टॅन एक्सची. तर एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 प्लस अंडर रूट टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 अंडर रूट टॅन एक्स आणि टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स. अशी डेरिव्हेटिव्ह नीट लक्षात घ्या. अंडर रूटची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ जे काही आहे ते. मग जे उरला कोण? एक्स प्लस अंडर रूट टॅन एक्स, तर त्याची डेरिव्हेटिव्ह एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 प्लस आहे म्हणून प्लस, मग अंडर रूट ऑफ टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 अंडर रूट टॅन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स सेक्स स्क्वेअर एक्स. म्हणजे इथे अंडर रूट ऑफ टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह काढताना पहिल्यांदा अंडर रूटची निघेल आणि मग टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह निघेल. झालं, डेरिव्हेटिव्ह संपली आहे पार्टची. हे फक्त आता वर खाली असं जे दिसते त्याला व्यवस्थित लिहिता येईल. प्लस आता सेकंड पार्ट अंडर रूट ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ टॅन एक्स
आता याची डेरिव्हेटिव्ह काय, पॉवर 4ची डेरिव्हेटिव्ह 4 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा पॉवर 3, पॉवर 1ने कमी होईल, एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1 हा फॉर्म्युला, इंटू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेट. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस स्क्वेअर एक्स 2 कॉस एक्स, पॉवर समोर आला, कॉसचा पॉवर 1ने कमी झाला, परत डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स. सो कॉस स्क्वेअर एक्सची डेरिव्हेटिव्ह काय, 2 कॉस एक्स इंटू मायनस साइन एक्स. बघा काय केलं आपण, फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, प्रोडक्ट लावला हा ॲज इट इज. आता याची डेरिव्हेटिव्ह अंडर रूटची 1/2 अंडर रूट ऑफ, मग एक्स प्लस अंडर रूट टॅन एक्सची 1 प्लस परत अंडर रूट आहे म्हणून 1/2 अंडर रूट ऑफ टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर एक्स ना. त्याच्यानंतर प्लस ही टर्म ॲज इट इज राहील, याची डेरिव्हेटिव्ह काढायची 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा पॉवर 4ची, तर पॉवर 4 समोर येईल, ब्रॅकेट ॲज इट इज पॉवर 1ने कमी 3, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सची डेरिव्हेटिव्ह 1ची 0 सोडून दे, कॉस स्क्वेअर एक्सची डेरिव्हेटिव्ह परत एक्स टू द पॉवर एनचा फॉर्म्युला एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1. सो 2 कॉस टू द पॉवर 2 मायनस 1 म्हणजेच 1 एक्स म्हणजेच सिम्पल कॉस एक्स, आणि परत कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, संपली डेरिव्हेटिव्ह. आता याला अरेंज करू आपण, कसं अरेंज करता येईल पाहूया. काही कॅन्सल होत असेल तर ठीक, नसेल तर सोडून द्यायचं. न्यूमरेटर याला डिनॉमिनेटर लिहू आपण, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स टू द पॉवर 4/2 अंडर रूट ऑफ एक्स प्लस अंडर रूट टॅन एक्स, आणि ब्रॅकेटमध्ये काय राहिलं आहे, 1 प्लस सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन 2 अंडर रूट टॅन एक्स प्लस, इथे सगळं न्यूमरेटरच आहे, डिनॉमिनेटर तर नाहीच आहे, अंडर रूट ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ टॅन एक्स इंटू 4, तर इंटू 4 आहे तर आपण समोर लिहू इंटू 4, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा होल क्यूब, हा मायनस आहे तर प्लस इंटू मायनस काय होईल इथे, मायनस 2 साइन एक्स कॉस एक्स म्हणजेच काय होतं, साइन 2x, 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स म्हणजेच काय होईल, साइन 2x, तो लिहिला आपण. परत काही करू शकतो का, समजायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काही कॅन्सल होऊ शकतो का, नाही होत, तर मग करायची गरज नाही. एनी आयडेंटिटी नाही. सो दिस इज द फायनल आन्सर.